नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदी हॉटेलसारखं आणि घरच्याच साहित्यात 65 चिकन बनवणार आहोत. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तरी मी पावशेर चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून. आता यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचे. त्यानंतर इथे 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं मी ठेचून घेतलेलं आहे. हळद अर्धा चमचा, गरम मसाला, धने पावडर 1 चमचा आणि इथे मी लाल तिखट घेतलेला आहे छोट्या चमच्याने 2 चमचे. इथे मी थोडासा कलर घेतलेला आहे आणि 1 अंडे घेतलेला आहे. चवीनुसार मीठ. आता इथे मी 4-5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत कट करून. कढीपत्त्याने छान चव येते चिकनला. इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही इथे मैदा सुद्धा घेऊ शकता. तरी तुम्ही नंतर 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पीठाने छान कुरकुरीत होईल चिकन आपलं. हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी घरचेच मसाले वापरले आहेत. तुम्ही बाहेरचं तो रेडीमेड मसाला वापरत असाल तर हे घरातले कोणतेही मसाले टाकायची गरज नाही. तर हे मिक्स करून घेऊया छान. तर आता हे छानपैकी आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे झाकण ठेवून एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया. अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी शिल्पाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर अर्ध्या तासानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेतलेलं आहे चांगलं. तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे गॅस मीडियम करायचा आहे आणि आता त्यामध्ये चिकन सोडूया आपलं. तरी ते जेवढं आपल्या तेलामध्ये चिकन बसेल तेवढंच टाकायचंय. तर 1-2 मिनिट आपल्याला हे असंच एका साईडने तळून घ्यायचंय. तर हे चिकन आपल्याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायचंय म्हणजे छानपैकी आतनं शिजलं जाईल. तर 2 मिनिटांनंतर पलटून घेऊया आपण. दुसऱ्या साईडनं पण आपल्याला 2 मिनिटं परत तळून घ्यायचंय. तरी ते मी दोन्ही साईडनं तळून घेतलेलं आहे. अगदी वरनं क्रिस्पी झालेलं आहे चिकन. आता हे काढून घेऊया आपण. तरी ते मी सगळं चिकन काढून घेतलेलं आहे. तर एकदम क्रिस्पी चिकन झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद.